आज आपण 37 चेस्टच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग पाहतोय। त्यासाठी मी इथं एक डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। फ्रंट आणि बॅक साईड आपण दोन्ही एकत्र कट करणार आहोत। तर फोल्डेड साईडला मी अगोदर इथं उंची 13.5 आहे, तर त्या 13.5 मध्ये 1.5 इंच प्लस करते। तर इथं 13.5 प्लस 1.5 इंच म्हणजे 15 इंचावर मी डॉट करून घेतलाय। त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलाही 15 इंचावरती असा एक डॉट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतरला याचं शोल्डर मी 5.5 इंचावर टाकत आहे। याचा गळा जास्त डीप नसल्यामुळे मी 5.5 इंचावर शोल्डर टाकत आहे, नाहीतर मी 5 इंचावर शोल्डर टाकले असते। तर मुंडा खोली ही मी 5.5 इंचावर इथं घेतलेली आहे। सरळ लाईन ड्रॉ करून घेते या पद्धतीने। आता बघा याची चेस्ट आहे 37, तर 37 चा चौथा भाग म्हणजे 9.25 येतो। तर 9.25 वरती मी इथे एक डॉट केलेला आहे। त्याच्यानंतर 1.5 इंच इथं मी शिलाई मार्जिनसाठी एक डॉट करून घेतलेला आहे। सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। त्याच्यानंतर जो 15 इंचावरती आपण इथे डॉट केले होते त्यांना असं जॉईंट करून इथे एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। कंबर आपली 29 आहे, तर 29 चा चौथा भाग म्हणजे 7.25 येतो। तर 7.25 वरती मी इथे एक डॉट करून घेतलेला आहे। त्यानंतर 1 इंचावरती मी इथं टक्ससाठी डॉट केलेला आहे आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन टाकलेली आहे। आता हे जे आपले शिलाई मार्जिन आहे त्याची डॉट आपण इथे जॉईंट करून घेतोय या पद्धतीने। आता मी मुंड्याचा आकार टाकून घेते। तर मागील मुंड्यासाठी आपण 1.5 इंचावर एक मार्क केलेला आहे आणि फ्रंट साईडच्या मुंड्यासाठी इथं 1 इंचावरती एक डॉट केलेला आहे। त्यानंतर टेप अशा पद्धतीने ठेवायची आणि त्याला डबल फोल्ड करून इथे एक पॉईंट करून घ्यायचा। त्याच पद्धतीने या साईडलाही टेप अशी ठेवायची, त्याला डबल फोल्ड करायचा, तिथे एक पॉईंट करून घ्यायचा आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। इथपर्यंत आल्यानंतरला आपल्याला थोडं 1/2 इंच खाली जायचं आहे, त्यामुळे कोणताही चुन्या येत नाहीत आपल्या ब्लाऊजमध्ये। फ्रंट साईडला पण आपण अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचं आहे। आता गळ्याचा आकार टाकण्यासाठी मी गळ्याचे माप इथं मी 2 इंचावरती एक पॉईंट करून घेते। त्याच्यानंतरला गळा हा आपला 6.5 उंची आहे, तर इथं मी 7 इंचावर एक मार्क करून घेते, कारण अर्धा इंच आपलं हे शोल्डर जॉईन करण्यासाठी जाणार आहे। तर गळ्याची रुंदी इथं मी 2.5 इंचावर टाकून घेतली आहे आणि अशा पद्धतीने एक बॉक्स करून घेतला। आता इथे आपल्याला गळ्याला असा छान गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता आपण योगपट्टीचे माप टाकूया। तर योगपट्टीसाठी आपल्याला इथे 2.5 इंचावरती एक मार्क केला आहे मी आणि या बाजूला आपण 3.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे। इथे 2.5 इंचापर्यंत आपल्याला हे स्ट्रेट लाईन आणायची आहे। तर इथे एक मी डॉट करून घेतलेला आहे। बघा ही पट्टी अशी ठेवायची, इथे 3 इंच अंतर सोडून या साईडला आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे। शेप देऊन गेल्यानंतर आपल्याला इथं 6 इंचावरती कटोरीसाठी मार्क केलं आहे मी इथं। आता बघा वरच्या बाजूने आपल्याला इथे 5.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतरला इथं आतील मुंड्याच्या आकारापासून इथं 2.5 इंचावरती एक डॉट करून घ्यायचा। त्यानंतर इथून इथपर्यंत या 6 इंचाचं जे अंतर आहे तिथून इथं 3 इंचावर एक डॉट करून घ्यायचा। हे चारही पॉईंट जे आपल्याला मिळाले आहेत ते मॅच करून घ्यायचे। अतिशय सुंदर असा शेप तयार होतो। आता हे कट करून घ्यायचं। कट करताना आपल्याला बाहेरील मुंड्याच्या शेपवरून हे कट करून घ्यायचं। आता पेपर ओपन करून आपल्याला याला मध्ये कट करून घ्यायचं आहे। फ्रंट आणि बॅक असे 2 पार्ट आपल्याला हे मिळत आहेत बघा। त्यानंतर आपण इथे बाहेरच्या मुंड्याचा शेप जो आहे तो कापून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला आतील मुंड्याचा शेप तयार मिळणार आहे। त्यानंतरला इथं योगपट्टी कापून घेऊया। बघा आता मागील जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे। तर इथं मी
1.5 इंच प्लस झालं याच्यामध्ये, तर मी अर्धा इंच दोन्ही साईडने कट करून घेते. बघा इथून अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हा अर्धा इंचाचा जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. त्यामुळे मागील भागामध्ये आपल्याला फक्त 1 इंच प्लस राहणार आहे. इथं आता गळ्यावरचा पॉईंट करून घ्या. गळ्यासाठी मी इथं गळा रुंदी 2 इंचाची टाकलेली आहे आणि गळ्याची उंची मी इथं 10.5 इंचावर टाकलेली आहे. 10 इंचाचा गळा आहे मागचा, तर रुंदी 2.5 इंचावर मी टाकून घेत आहे. अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आणि गळ्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला कोणता अगर वेगळा गळा पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकता. अशा पद्धतीने हे आपले पार्ट तयार झालेले आहेत. आता ह्या कटोरीला आपण कसे वाढवायचे ते पाहूया. त्यासाठी मी एक वेगळा पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवरती आपल्याला जशी आहे तशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे. इथं आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने असं व्यवस्थित आहे तशी आखून घ्यायची आहे. या साईडला 1.5 इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचा. त्याच पद्धतीने या बाजूलाही 1.5 इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचा. वरती 1/2 इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचा आणि इथे मध्ये अर्धा इंचावर एक पॉईंट करून घ्यायचा. आता बघा हे जे 2 पॉईंट आहेत त्यांना असं फोल्ड करून बघायचं आणि त्याच्यामध्ये एक सेंटरला एक पॉईंट करून घ्यायचा. आता या सेंटरपासून खाली आपल्याला 1.5 इंचावरती एक डॉट करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने वरतीही आपल्याला 1.5 इंचावरती एक डॉट करून घ्यायचं आहे. बघा आणि हे पॉईंट टाकल्यानंतर ते माप बरोबर आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं. आपला डॉट बरोबर आहे का. त्यानंतर इथं स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. हा डॉट या डॉटला मॅच करून घ्यायचा. त्याच पद्धतीने या डॉटला हा डॉट मॅच करून घ्यायचा. बघा इथं पण एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. आता आपल्याला ही कटोरीचा जॉईंट करण्यासाठी इकडे असं वाढवून घ्यायचं आहे या पद्धतीने. या पद्धतीने असा शेप आपल्याला इथं मॅच करत आणायचं आहे. बघा या पद्धतीने आपली इथं आता 1.5 इंचावरती आपल्याला एक डॉट करून घ्यायचा. या साईडला पण 1.5 इंचावरती एक डॉट करून घ्यायचा. हा आपला टक्स असणार आहे. आता कटोरी आपली ही कट करून घ्यायची. अतिशय सुंदर कटोरी ही तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. काही शंका असतील तरी तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तर आता आपण स्लीव्हचे माप टाकून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला आधी हे फ्रंटच्या भागाचं मोजून घ्यायचं आहे. बघा ह्या राऊंड शेप आपण मोजून घेतो आहे. तर इथं आपला 10 इंचावर आलेला आहे. तर याच्यामध्ये 1 इंच मायनस करून आपल्याला इथं रुंदी टाकून घ्यायची आहे. तर इथं रुंदी मी 9 इंचावर टाकून घेतलेले आहे. बघा आणि उंची इथं 5.5 इंचाची आहे. तर 5.5 मध्ये 1 इंच प्लस केल्यावर 6.5 येतात. तर मी 6.5 इंचाची उंची टाकून घेतलेली आहे आणि सरळ एक बॉक्स असा तयार करून घेतलेला आहे. हा अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे मी इथं 1 इंच प्लस केलेला आहे. आता कॅप हाईट टाकण्यासाठी मी इथे 3.5 इंचावर एक मार्क केलेला आहे आणि तिथून आतमध्ये असा 1.5 इंचावरती एक अशी लाईन आखून घेतलेली आहे. बघा या साईडला 1 इंचावरती इथं एक डॉट करून घेते आणि या 1 इंचाच्या डॉटपासून आपल्याला या 1.5 इंचाची जी लाईन आहे तिथपर्यंत मॅच करत असा शेप देऊन घ्यायचा आहे. बघा हळूवारपणे हा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला आतील फ्रंट साईडच्या हाताचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथून असं आपल्याला इथून हे अंतर आपलं अर्धा ते पाऊण इंचाचं असू शकतं आहे. बघा इथून असं हे मॅच करून घ्यायचं आहे. आता दंडघेऱ्याचं माप टाकायचं आहे. तर दंडघेर आपला 5.7 आहे. तर इथे 5.7 वरती मी एक मार्क करून घेते. त्याच्या पुढे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे. तर इथं 1.5 इंचावरती पण मी एक मार्क करून घेतलेला आहे.
आता 1.5 इंचाचं जे शिलाई मार्जिन जे आहे त्याचे पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचे आहेत या पद्धतीने. आता कटिंग करून घेऊया. कटिंग करताना आपल्याला बाहेरच्या बाहीचा जो शेप आहे तिथूनच कट करायचा आहे अगोदर. बघा या पद्धतीने. आता हे ओपन केल्यानंतर आपल्याला आतल्या बाहीचा जो शेप आहे तो कट करून घ्यायचा. आता बघा इथे आपल्याला ओळखता यावं यासाठी फ्रंट साईड आणि बॅक साईड असं टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने ही कटिंग आपली कंप्लीट झालेली आहे. व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला कोणती कटिंग हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.